करबुडे नजीक सहलीच्या बसला एक अपघात झाल्याची घटना घडली आहे। ही बस रस्त्यावर पलटी झाली आणि यामध्ये 6 जण गंभीर जखमी झालेत तर 24 जण किरकोळ जखमी झालेत। करबुडेजवळ ही बस रस्त्यावर उलटून हा अपघात झाला। 6 जण गंभीर जखमी आहेत तर 24 जण किरकोळ जखमी आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, नेमका कसा झाला हा अपघात? ही जी बस आहे गणपतीपुळ्याच्या दिशेने निघाली होती आणि रत्नागिरीच्या करबुडे या गावाजवळ आल्यानंतर ह्या बसवरचा चालकाचा ताबा जो आहे तो सुटला आणि बस रस्त्यामध्ये पलटी झाली आणि याच्यामध्ये 24 जण जे आहेत ते किरकोळ जखमी आहेत, मात्र 6 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी आहेत। त्याच्यामध्ये लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे असं सांगितलं जातं। ही बस जी आहे ती भिवंडीवरनं कोकणामध्ये सहलीसाठी आली होती। भिवंडी परिसरातील ही सगळी राहणारी लोक आहेत आणि याच्यामध्ये ही बस ज्यावेळी करबुडे जवळ आली त्यावेळी चालकाचा जो बसवरचं नियंत्रण जे आहे ते सुटलं आणि बस जी आहे ती रस्त्यावर पलटी जाऊन या ठिकाणी 6 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेत आणि 24 जणांना जे रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतात सध्या। धन्यवाद प्रणव, दिलेल्या माहितीबद्दल। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर रत्नागिरीमध्ये करबुडेजवळ ही बस रस्त्यावर पलटली आणि यामध्ये 6 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत, 24 जण जखमी आहेत, मात्र ते किरकोळ जखमी आहेत। रत्नागिरीमध्ये बसला अपघात झाल्याची ही घटना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।